वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, आज माझ्याकडे इलिया हिरोची इम्पल्स गाडी दाखवते मी तुम्हाला आणि गाडीचा प्रॉब्लेम सांगते आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व कसं झालो तो पण सांगते. ही मित्रांनो ती गाडी आता चालू आहे, बघू शकता तुम्ही. गाडी चालू होती मित्रांनो, कस्टमरने रनिंग कंडिशनलाच गाडी आणून सोडला. गाडीचा मित्रांनो प्रॉब्लेम हे होतो की गाडीची बॅटरी डाऊन व्हायची, बॅटरी का डाऊन व्हायची, आपणच उतरून जायची. इकडे मित्रांनो आर पी एम हे जो काटो आपलं हे जो डिस्प्ले आहे इकडे आतमध्ये लाईट मित्रांनो पेटून राहायची एकदम बारीक याच्यात, त्याच्यामुळे बॅटरी डाऊन व्हायची गाडीची. आणि चावी बंद जरी केलास तरी इकडे लाईट पेटून राहायची. तर मित्रांनो हे सगळी पेटण्याची कारणं काय आहेत? मित्रांनो एकतर त्याची वायरिंग आतल्यात शॉर्ट झाली असणार, हो प्रॉब्लेम, किंवा दुसरं आता हे मीटर जो डिस्प्लेचे हे जो ग्लास आहे ह्याच्यावरती बघू शकतास तुम्ही, ही वाफ पकडलेली आहे का, ठीक आहे. तर ही पकडल्यामुळे मित्रांनो काय होतं, ह्याचा पाणी आहे आतमध्ये थेंब थेंब पडणार आणि वायरला वायर टच झाली, पाण्यामार्फत संपर्क येईल की ती पेटणार. तर ह्या मित्रांनो ह्याच्यासोबत होत होता. गाडी आता मी 2 दिवस आतमध्ये अशी गॅरेजात ठेवली, बघा आतमध्ये ठेवली. आणि आता 2 दिवसांनी मी स्टार्ट मारून बघतोय, ऑफ करून बघतोय, आतमध्ये काही पेटलेली नाही. ऑन करून बघतोय तरी पण मग आता काही पेटलेली भेटत नाही. म्हणजे मित्रांनो प्रॉब्लेम याचा ह्योच आहे. आणि गाडीची बॅटरी पूर्ण डेड होती. मी आता चार्जिंग केलं आहे, सिंगल सेल्फमध्ये गाडी पण मित्रांनो स्टार्ट होता. तर असं एकदम मित्रांनो छोटंसं प्रॉब्लेम, पण थोडं त्रासदायक आणि विचार करण्याची गोष्ट की बॅटरी का डाऊन होता, वायरिंगचा अचानक काय झाला. तर काही झाला नव्हता, बारीकसा प्रॉब्लेम होतो. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब.